पण दादा काल काय झालं ते सांग की. सांगायला काहीतरी आठवायला तर पाहिजे की. डोकं बधीर झालंय माझं, काय आठवतच नाही. होय ना, मला पण काय आठवत नाही. मला ना हा दादा, आपण ना मामाकडे कसला तरी पुरावा मागत होतो. होय होय होय, पुरावा है ना. मामाकडं आपण पुरावा मागत होतो. आपण मामाला ना पुरावा दे हे असलं काहीतरी बोलत होतो आपण. सावीन धैर्य त्यांच्याबद्दल काहीतरी सुरू होतं. हेच काय आठवत नाही, असं हलकं हलकं पुसट काहीतरी आठवते बघ. ऍग्रीमेंट, लग्न, इरा, मामाकडे असं काहीतरी बडबडत होता. चाईल तिंकच लागणार आहे काही. भास्कर, मला एक गोष्ट सांग. तो धैर्य पहिल्यांदा सावीला पाण्यात बघायचं. अचानकच तिच्या प्रेमात पडला. तिच्या बरोबर लग्नच काय केलं. तुला अचानक असं काही बदललेलं वाटत नाही? वाटतंय की एवढे अचानक बदल कसे काय घडले. सावी सोबत तर ह्यानं लग्न केलंय, तरी पण ह्यो या इरा सोबत बाहेर फिरतोय. भास्कर, नक्की काय गौड बंगाल का नाही ते आपल्याला उकलायला पाहिजे. धैर्य, मला माहित होतं तुम्ही माझ्याकडे परत नक्की येणार. बघ बघ बघ, नाही बरोबरच आहे ते. कसं आहे, पोरी सासरी गेलेली नाही पूर्ण चेंज होतात. नाही आणि आता तर मला कन्फर्मच झाले. तिच्या तोंडात आपल्या दोघांचं नाव नसतंय ग. तिच्या तोंडात आता फक्त धैर्यच नाव असतंय. डोक्यात धैर्याचे विचार आणि मनात धैर्याची आठवण. हा ना. पराग, तू याला जरा तुझा टेप रेकॉर्डर ना बंद कर. काय कर, बंद कर. एकतर ती इथं आधीच धैर्याच्या जुदाईच्या दुःखात बसल्या आणि तुझं काय. जर का तिला आता रडकुंडीला आणलीस ना, ही कशी देईन ना. सावे, तुला असं लई सॅड फील व्हायला लागलंय काय. सावे, आपण मस्त रंकाळाला जाऊया. तिथे गेले